अनेक शतकांची परंपरा असणारी शिराळची जगप्रसिद्ध नागपंचमी यंदा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी झाली आहे. हलक्या पावसाच्या सरी सुरू असतानाही अंबाबाईच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं शिराळा परिसर दुमदुमून गेला. यंदाच्या नागपंचमीचं विशेष आकर्षण म्हणजे तब्बल 41 जिवंत नागांचं शैक्षणिक आणि समाज प्रबोधन करण्यात आलं. आमदार सत्यजित देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून यासाठी परवानगी मिळालेली होती. अंबाबाता मंदिरात वन विभागाच्या देखरेखीखाली सकाळपासून हा उपक्रम सुरू होता. गावातील विविध चौकांमध्ये नागाचं दर्शन आणि समाज प्रबोधन करण्यात आलं. कच्चाड युवा शक्ती मंडळानं ठेवलेला पांढरा नाग भाविकांचं विशेष आकर्षण ठरला. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत घरोघरी आणि मंदिरात जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेचं व मातीच्या नागाची पूजा करण्यात आली. कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी महसूल, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता. पहाटे 5 वाजल्यापासूनच अंबाबाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. दुपारनंतर गर्दीनं उच्चांक गाठला. डीजे, बेंजो आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात विविध नागमंडळांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. यात्रेसाठी वन विभागाचे 150 कर्मचारी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. आरोग्य विभागाने 7 पथकं आणि सर्पदंशावरील 600 लसी उपलब्ध करून ठेवलेल्या होत्या. शिराळा एसटी आगारानं 65 बसची व्यवस्था केलेली होती. नगरपंचायत, महावितरण आणि प्रशासनानं भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. अनेक वर्षानंतर जिवंत नागांचं शैक्षणिक आणि समाज प्रबोधन पाहता आल्यानं भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण होतं. मात्र शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत पारंपरिक नागपंचमी संयमानं साजरी केली. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.